नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। चला तर मग आपण आमच्या इथं मंदिर आहे, मंदिरात चाललो। हे बघा, मी गणपती बाप्पासाठी हे दुर्वा आणि जास्वंदीची फुलं घेतली आहे। गणपती बाप्पांना दुर्वा खूप आवडते ना, आमच्या इथंच खूप दुर्वा आहे ना, मग मी आता चालले मंदिरात। सूर्याचा प्रकाश किती छान आहे, सकाळचं वातावरण किती प्रसन्न वाटतं। आमच्या घरापासून मंदिर फक्त 2 मिनिटाच्याच अंतरावर आहे। आज चतुर्थी आहे असं नाही, तर मी रोजच मंदिरात येते। मला तर रोजच मंदिरात येण्याची इतकी सवय झाली आहे की किती घाई गडबड असली, किती कामं असले, पण मंदिरात जाणं एकही दिवस टळत नाही। सकाळपासूनच आपोआप मंदिरात येण्याची ओढ लागते। आम्ही मंदिरात येण्याआधीच आरती 7 वाजताच चालू होते। ही बघा किती छान बाप्पांची रांगोळी काढली आहे। आमच्या इथं ज्या सारिकाताई आहेत ना, त्या बाप्पांची खूप छान रांगोळी, इतर वेळेस कोणताही एकादश किंवा काही स्वामींचा गुरुवारचा दिवस तर इतक्या छान मस्त रांगोळ्या काढतात आणि पूर्ण हातानेच पेंट करतात। किती छान कला आहे त्यांच्या अंगामध्ये आणि असं कंटाळा पण करत नाही। रोज येऊन मंदिरात साफसफाई करणं, देवीचं आवरणं आणि रांगोळी काढणं हे त्यांचा रोजचा नित्यनियम झाला आहे। त्यामुळे ते बघा, त्यांना रोज सकाळी आल्याबरोबर त्या आरती पण करतात आणि एक पण दिवस असा टळत नाही की ते आरतीला आल्या नाही म्हणून। खरंच मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं की बाप्पाकडची नजरच हटत नाही। आपल्या मनात किती टेन्शन कामं असतील तरी पण इथं आल्यावर आपण सगळं विसरून जातो। इथं बाजूलाच राधाकृष्णाचं पण मंदिर आहे, तिथं पण गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर राधाकृष्णाचं पण मंदिरात दर्शन घेते आणि मंदिरात इतकी येण्याची सवय झाली आहे की आज जवळजवळ 2 वर्षापासून मी एकही दिवस खाडा होत नाही की मंदिरात आली नाही, असं होतच नाही। आपल्यामुळे पण मुलांना पण अशीच सवय लागते। मुलं पण कॉलेजला जाताना रोज बाप्पाचं दर्शन घेतात आणि आपल्या या सवयींमुळे मुलांना पण खूप छान सवय झाली आहे। हे राधाकृष्णाचं मंदिर आहे। मंदिरात आहे ना, राधाकृष्णाची मूर्ती जास्त मोठी नाहीये, छोटीचे पण खूप छान आकर्षक आहे। आणि हे बघा, छोटंच इथं साईडला मंदिर आमच्या इथे आणि रोज इथं पण दर्शन घेतलं की जरा बरं वाटतं। मोदक बनवले आहे आम्ही चतुर्थीचे। हे बघा मोदक, आणि आज आमची गणपतीची आरती होती। यांना पण सुट्टी होती ना, तर मग आम्ही रविवारचा पण चतुर्थी आल्यामुळं मग आम्ही दोघांनी पण आरती घेतली। सकाळीच मंदिरात आले तेव्हाच बाबांनी सांगितलं की आज सुट्टी यांना, की तुम्ही दोघंजण आरतीला याल का? तर म्हटलं हो चालेल। तर मग संध्याकाळची 8 वाजता आरती चालू झाली। तर सगळेजण मस्त आरतीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी तर खूप गर्दी असते मंदिरामध्ये। आज थोडी कमीच होती, पण इतर वेळेस कधी कधी खूप गर्दी असते। तर इथं आहे ना, बाप्पांची मूर्ती मध्यभागी आहे आणि बाप्पांच्या डाव्या साईडला देवी आईची मूर्ती आहे आणि उजव्या साईडला शनिदेवाची मूर्ती आहे। जे तीनही देवांचे दर्शन एकाच मंदिरात होते, त्यामुळे खूप छान वाटतं इथं। आता आरती झाली आहे, आरती झाल्यानंतर सगळेजण असे आरती घेतात आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्रसाद आणलेला असतो, कोणी मोदक, लाडू, पेड्यांचा प्रसाद सगळ्यांना एकत्र करून वाटला जातो। बघा, इथं आता आम्ही एकमेकींना हळदी कुंकू देतोय। ह्या ज्या सारिकाताई आहेत ना, ह्या खूप छान रांगोळी काढतात आणि किती छान। हे बघा, ह्या हिरवी साडी आहे ना, या साडीवाल्या ताई त्या खूप छान रांगोळी काढतात। खरंच किती छान कला असते एखाद्याच्या हातामध्ये। तर हे बघा, हे आमचे
गणपती बाप्पाचे सेवेकरी आहे. त्यांना पण बाबांना पण खूप हौस आहे. ते आम्हाला म्हणत होते की माझा पण फोटो घे, माझा पण व्हिडिओ घे. ते पण सकाळीच खूप लवकर येतात मंदिरामध्ये. मंदिराची पूर्ण साफसफाई करतात, सगळीकडे दिवे लावतात आणि मस्त अशी मधुर आवाजात गाणी लावतात. खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं मग त्यावेळेस. आणि सकाळीच पण सगळ्यांना, प्रत्येकाला आरती, प्रत्येकाला काय हवं आहे नको आहे ते सर्व बघतात. ते कुठं कचरा जरी पडला तरी त्यांना अजिबात आवडत नाही. आम्ही त्यानंतर घरी आल्यावर घरातल्या पण बाप्पांची आरती केली, कारण की घरातल्या बाप्पांची पण आरती राहिली होती. मग आरती केली. आमच्या घरी पाहुणे आले होते चतुर्थीच्याच दिवशी. आई काकू आल्या होत्या घरी. तर आईनी मस्त, आईच्या हातचे भजे सगळ्यांनाच आवडतात. मग आईला मस्त भजे काढायला लावले आणि काकूंना मी घेऊन आले होते, कारण माझे काका वारले आहेत ना, मग त्यांना मोळ करून आणलं होतं मी. तर त्यानंतर सगळ्यांना आरती दिली. हे बघा, आईच्या हातचे भजे म्हणजे सगळ्यांना आवडतात. नैवेद्याचं ताट केलं आणि सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर बाहेर चंद्रोदय ओवाळा. चला तर मग आज आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.